नमस्कार. आयसर मधल्या शिक्षणानंतर पुढे करिअरच्या कोणत्या संधी असतात असा आजचा आपला विषय आहे. आपण सगळेजण जाणतो की 12वी नंतर, खास करून 12वी सायन्स नंतर आपण BSMS या इंटिग्रेटेड कोर्ससाठी, शास्त्रज्ञ बनण्याच्या कोर्ससाठी जाऊ शकतो. आणि त्यासाठीच्या 7 ठिकाणीच्या आयसर नावाच्या संस्था या नवीन कमी वयोगटातल्या तरुण असलेल्या युवकांसाठी या संशोधन क्षेत्रातील करिअरसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मग हे शिक्षण झाल्यानंतर जसं IITचे विद्यार्थी जे आहेत पासआउट ते मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज, परदेशातल्या कंपनी, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करू शकतात. चांगल्या मोठ्या पगारावरती ते IIT मधले विद्यार्थी जातात. तसं BSMS ही पदवी पूर्ण झाल्यानंतर, तसं म्हटलं तर शास्त्रज्ञ बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध असतात हा आजचा आपला विषय आहे. या विषयाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी आयसर हे इंडस्ट्री असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा रिसर्च बेस्ड वर्क असेल याच्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठीचं एक महत्त्वाचं शिक्षण संस्था आहे. आणि अत्यंत हुशार विद्यार्थी या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट नंतर आयसरमध्ये शिक्षणासाठी जातात. BSMS हा कोर्स त्यांचा पूर्ण झाला की त्यानंतर त्यांना आता पुढील करिअरसाठीच्या संधी उपलब्ध असतात. त्यापैकी आता पहिल्या संधीचा आपण विचार करूयात. पहिली संधी आहे आयसरमधल्या पासआउटसाठी. ती म्हणजे देशातल्या आणि परदेशातल्या महत्त्वाच्या आस्थापना ज्या आहेत, शैक्षणिक आस्थापना, या ठिकाणी रिसर्चच्या माध्यमातून PhD या उच्च शिक्षणासाठी, डॉक्टरेटसाठी हे विद्यार्थी जाऊ शकतात. म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी यांच्यासह इंजिनिअरिंगचे काही विषय असतील किंवा तंत्रज्ञान विषय असेल किंवा बायोलॉजी संलग्नित अन्य विषय असतील, या सगळ्या विषयांच्या ॲप्लाइड रिसर्चसाठी किंवा या सगळ्या बेसिक विषयांच्या अंतर्गत अधिक ज्ञानासाठी हे विद्यार्थी जाऊ शकतात. आणि BSMS हे क्वालिफिकेशन त्यासाठी अत्यंत सन्मानाचं समजलं जातं. भविष्यात किंवा आता नजीकच्या काळात या लोकांना फेलोशिप, त्यानंतर संशोधन क्षेत्रातलं काम, शास्त्रज्ञ म्हणून काम, R&D मधलं काम करायचं असल्यामुळं अशी डॉक्टरेट गरजेची असती. त्यामुळे BSMS नंतर पहिलं करिअरचं ऑप्शन काय, तर त्याचं उत्तर आहे की डॉक्टरेट करता येणं, PhD करता येणं. दुसरी संधी जी या पासआउटसाठी आहे, आयसर मधल्या पासआउटसाठी आहे, ती म्हणजे विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये हे पासआउट जे आहेत ते लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर अशा पद्धतीच्या टीचिंग पोझिशनसाठी जाऊ शकतात. यामध्ये सर्वसामान्य इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा असू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाची विद्यापीठं असू शकतात. विद्यापीठाचे कॅम्पसवरती असलेले जे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा सायन्स कॉलेजेस असतील, या ठिकाणी हे शिक्षण देण्यासाठी जाऊ शकतात. त्यासोबतच काही आयसरमध्ये सुद्धा त्यांच्या डॉक्टरेट नंतर ही मंडळी शिक्षणासाठी, शिकवण्यासाठी जाऊ शकतात. त्याचबरोबर NITs असतील किंवा IITs असतील, IISc असतील, या ठिकाणी आपली ही जी पासआउट मंडळी आहेत ही अध्यापनाचं काम करू शकतात. त्यासोबतच अनेक प्रकारच्या परीक्षांना हे लोक बसू शकतात. जसं की गेटची परीक्षा असेल, नेटची परीक्षा असेल, UGC मार्फत काही अपॉर्च्युनिटीज असतील, या परीक्षांना ते बसून स्वतःचं एज्युकेशन हे एनरिच करू शकतात आणि पुढच्या करिअरच्या दृष्टीने स्वतःची पायाभरणी करू शकतात. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रातल्या करिअरसाठी यांचं शिक्षण अत्यंत पूरक ठरतं आणि हे उत्तम कार्य रिसर्च करत करत अध्यापन करणं हे काम ही मंडळी करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयसरमध्ये गेलाय, BSMS पूर्ण केलंय म्हणजे तू रिसर्चमध्ये जाणार हे पक्क आहे. आणि म्हणून इंडस्ट्रीयल रिसर्च जो आहे त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे जे काम आहे, उदाहरणार्थ केमिस्ट्रीवर आधारित असेल तर केमिकल इंजिनिअरिंगच्या कंपन्या ज्या आहेत किंवा ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी त्या R&D डिपार्टमेंट्सला किंवा त्या कंपनीजमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही संशोधन करू शकता. त्यासोबत बायोलॉजीवर आधारित असलेल्या ज्या आस्थापना आहेत, ज्या रिसर्चच्या संस्था आहेत, शासकीय असतील, काही प्रायव्हेट असतील, या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या कन्सेप्टवर आधारित असलेलं जे ॲप्लिकेशन नॉलेज आहे यासाठी सुद्धा आपण संशोधन करू शकतो. म्हणजे इंडस्ट्रीयल R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कामासाठी आपल्या आयसरच्या शिक्षणानंतर आपल्याला थेटपणे नोकरी म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून सुरुवातीला फेलोशिप आणि नंतर शास्त्रज्ञ अशा पद्धतीचं काम करता येऊ शकतं. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या काही कार्यक्षेत्रांमध्ये
आपल्याला BSMS ची मंडळी तिथे देखील काही त्यांचं भरीव योगदान देऊ शकतात. जसं असेल की डेटा सायन्स आहे, त्याच्यानंतर सायबरनेटिक्स आहे, बायो इन्फॉर्मेटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या कार्यक्षेत्रांमध्ये आपण आता अधिक काम करू शकतो. त्यातल्या नवीन ॲडव्हान्स व्हर्जनच्या दृष्टीने काही रिसर्च पेपर्स असतील, त्यातलं ट्रायल अँड एरर प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यातलं एक्सपेरिमेंटेशन असेल, हे काम करता येऊ शकतं आणि या ज्या कमर्शियली व्हायबल अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये त्यांचं योगदान देऊन अत्यंत ज्याला असं म्हणता येईल की सॉलिड करिअर याच्यामध्ये करता येण्याची कॅपॅसिटी आयसरमधल्या पासआउट्समध्ये असते. गव्हर्नमेंट रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा आपल्याला संशोधन करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये DRDO आहे. DRDO मधलं संशोधन हे देशाच्या संरक्षणासाठी सुद्धा उपयोगाला येणार आहे. त्याचबरोबर इस्रो सारख्या ठिकाणी आपण स्पेस रिलेटेड संशोधनामध्ये जाऊ शकतो. आपण डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा संशोधनाचं काम करू शकतो. CSIR या विभागात सुद्धा आपल्याला संशोधनाची संधी मिळू शकते. सायंटिस्ट B, सायंटिस्ट C अशा पद्धतीच्या पदांसाठी सुद्धा आपल्याला BSMS नंतर काम करता येऊ शकतं. शासनाच्या विविध योजनांमध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये BSMS झालेले आयसरचे पदवीधर काम करू शकतात. त्यामध्ये आउटरीच पद्धतीचं जे काम चालतं, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोचवायचे, त्याचे प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस पोचवायचे, त्याचे जे संशोधन झाले ते तिथपर्यंत पोचवायचं असेल तर अशा उपक्रमांमध्ये सायन्सवर आधारित असलेल्या प्रोजेक्ट्समध्ये BSMS झालेल्या आयसर पासआउट्सला त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागू शकते आणि एक मोठं योगदानाचं काम त्यांना करता येऊ शकतं. या शिक्षणानंतर फक्त संशोधक होता येतं असं नाही, परंतु या शिक्षणानंतर जो सायंटिफिक टेम्परामेंट तयार झाली आहे त्या माध्यमातून त्यांना तसा दृष्टिकोन प्राप्त होतो. असं जरी असलं तरी सुद्धा आपण स्वतःची स्टार्टअप चालू करणं किंवा स्वतःचा बिझनेस म्हणजे उद्योजकतेचं एंटरप्रेन्योरशिपचं करिअर या आयसर पासआउटसाठी उपलब्ध असतं. ज्या अर्थाने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ते काबिल असतात, कारण त्यांची विचार करण्याची पद्धत ही सायंटिफिक आणि इन्व्हेन्शन पद्धतीची असते. त्यासोबत विविध प्रकारच्या नोकऱ्या ज्याच्यामध्ये कमर्शियल अपॉर्च्युनिटीज ज्या असतात, ज्या सर्वसामान्य BE-BTech इंजिनियर्स देखील करत असतो, त्यामधील सुद्धा टॉप प्रायोरिटीच्या जॉब अपॉर्च्युनिटीज ज्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपनीमधल्या आहेत, ज्याच्यामध्ये ते टेक्नॉलॉजी मध्ये काम चालतं, ज्याच्यामध्ये सायन्समध्ये काम चालतं, ज्याच्यामध्ये या विषयातले प्रॉडक्ट्स नवीन येत असतात, या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी, उत्तम पगाराच्या नोकरीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर आपण या शिक्षणानंतर परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो. आपण GREची परीक्षा देऊन MS करण्यासाठी परदेशात जाऊ शकतो. फुलब्राईट स्कॉलरशिप असेल किंवा इरॅस्मस मुंडस नावाची पद्धतीतून आपण जर्मन असेल किंवा अमेरिका असेल या देशांमध्ये जाण्यासाठीच्या स्कॉलरशिप्स मिळून पुढच्या संशोधनासाठी आपल्याला जाण्याची संधी, म्हणजे ज्यामधून आपण उच्च शिक्षण सुद्धा घेणार आहोत आणि एक प्रकारे नोकरीचे एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळणार आहे, या माध्यमातून आपण पुढे सरकू शकतो. युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी 100% स्कॉलरशिप म्हणजे फुल्ली फंडेड स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी PhD करण्यासाठी आपल्याला जाता येऊ शकतं. सर्वसामान्य कोणताही ग्रॅज्युएट ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने अन्य काही ऑप्शन सुद्धा आयसरच्या ग्रॅज्युएटसाठी उपलब्ध आहेत. जसं की UPSCची परीक्षा, इंडियन फॉरेन सर्व्हिस सारखी परीक्षा, या परीक्षांच्या माध्यमातून एक प्रकारे जे काही शिक्षण आपलं झालंय त्या शिक्षणावर आधारित असलेली शासकीय सेवा हा विद्यार्थी करू शकतो. ज्याला सायंटिफिक टेम्परामेंट सोडून आता जनरल गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायचंय, त्या सुद्धा संधी आयसर नंतर उपलब्ध आहेत. अशा पद्धतीच्या शिक्षणातून माणसाचा विकास कसा होतो, त्या तरुणीचा विकास कसा होतो जो पुढच्या करिअरमध्ये उपयोगाला येतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे BSMS कोर्स करत असताना एक सायंटिफिक टेम्परामेंट तयार होतं. सायंटिफिक टेम्परामेंट तयार होताना विचार करण्याची पद्धत असेल, ऑब्झर्वेशन असेल, आत्ताचं जे काही प्रचलित तंत्रज्ञान आहे ते कसं वापरता येऊ शकेल या संदर्भातला विचार असेल तर ह्या गोष्टी करता येऊ शकतात. त्यासोबतच क्रिटिकल थिंकिंग सारखी गोष्ट ही या विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. ती आधी असते परंतु ती अधिक विकसित होते. मुळात या प्रोग्रामचा हाच उद्देश आहे की यांच्यामध्ये अशा पद्धतीचं टेम्परामेंट तयार व्हावं, क्रिटिकल थिंकिंग त्यांना करता यावं. एखाद्या समस्येवर विविध दृष्टिकोनातून विचार करता येणं, विविध अँगलनी त्याच्यावर विचार करता येणं, हे एकदा जमलं की मग सायन्सचा वापर सर्वसामान्य व्यक्तींसाठी, समाजासाठी कसा करता येऊ शकतो हे मुळात या कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर क्युरिओसिटी असेल किंवा
पेशन्स असेल की एखाद्या गोष्टीमध्ये थोडं थांबावं लागेल, त्याच्यासाठी काही एक वाट पाहावी लागेल, याबद्दलचं सुद्धा धैर्य या मुलांमध्ये आलेलं असतं. एकूणच मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांच्या माध्यमातून या व्यक्तींचा एक इनोव्हेशन्स करण्यासाठीचा एक स्वभाव बनत जातो. त्यासाठीचं पूरक शिक्षण त्यांना मिळालेलं असतं. यासाठीचं वाचन, त्या संदर्भातलं मेंटॉरिंग, त्या संदर्भातलं त्यांचं प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष हँड्स ऑन एक्सपिरियन्स असलेले त्यांचे प्रोजेक्ट्स किंवा प्रयोग, याच्यातून हे विद्यार्थी तयार होतात. आणि म्हणून BSMSचा कोर्स हा जर आपण 12वी नंतर करणार असू तर त्यानंतर करिअरच्या अपॉर्च्युनिटी व्हास्ट आहेत. आपण स्वतंत्रपणे एकदा व्हिडिओ नक्कीच करणार आहोत, ज्याच्यामध्ये IITला जायचंय की आयसरला जायचंय, म्हणजे बीटेक एमटेक करायचंय की BSMS करायचंय, हा 12वीच्या काही विद्यार्थ्यांसमोरचा प्रश्न, याच्यावरती व्हिडिओ करणार आहोतच. पण आत्ता एक खूप मोठा विषय होता ज्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात आयसर नंतर. कधी कधी काही समाजातली माणसं वेगळ्या पद्धतीने विषय मांडतात की BSMS किंवा आयसर केल्यानंतर आपल्याला कमर्शियल अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाता येत नाही आणि खूप कमी पगाराच्या सायंटिस्ट पदाच्या नोकऱ्या मिळतात आणि म्हणून काही मंडळी याच्याकडे जात नाहीत. पण या सगळ्या संधींसह सायंटिफिक टेम्परमेंटच्या सगळ्या संधी, अशी सगळी मोठी अवेलेबिलिटी आणि मोठा एक कॅनव्हास या मुलांसाठी उपलब्ध असतो. आणि म्हणून हा आयसर संदर्भातला हा जो व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये करिअरच्या संधी कोणत्या आहेत ते मला सांगायचं होतं. निश्चितच तुम्ही जर आयसरचा विचार करणार असाल तर तुम्हाला शुभेच्छा. तयारीला लागा, मोठं करिअर तुमची वाट पाहते.